फ्रॉम युअर सर्जरीज मोस्ट डिफिकल्ट सर्जरी कोणता आहे? माझ्या दृष्टीने पेल्विक सर्जरी जे पेल्विस राईट असते राईट आय नो. त्या मोस्ट कॉमन सर्जरी आहेत. आणि अनयुज्युअल सर्जरीज जे हा डिफिकल्ट असतात. म्हणजे अटिपिकल सर्जरीज आर डिफिकल्ट म्हणजे जे तुम्ही रेग्युलर करता. सो यू विल बिकम अ मोनोटोनस टू दॅट, बट विच इज तुम्ही स्किलफुल होता. अनफॉर्गेटेबल सर्जरी. अनफॉर्गेटेबल म्हणजे एक मी हिप जॉईंट रिप्लेसमेंट, मी एवढा फॉर्च्युनेट आहे की मला HN रिलायन्स हॉस्पिटल सारख्या ठिकाणी फेलोशिप मिळाली. आणि तिथं मला करायची पण संधी मिळाली. ते वर्ल्ड क्लास हॉस्पिटल आहे. म्हणजे तिथे खूप सेलिब्रिटीज येतात आणि तिथे ट्रीट करून जातात. म्हणजे नंबर ऑफ सेलिब्रिटीज तिथंच येतात. त्याच तुम्हाला संधी भेटली तिकडे? तिथं काम करायची संधी मिळाली. तिथं मला ऑपरेशन करायची संधी मिळाली. आणि माझं एक माइलस्टोन असं आहे की मी त्या सेटअपमध्ये विदिन अवर मी हिप रिप्लेसमेंट केली. म्हणजे मी 55 मिनिट्समध्ये इन्सिजन अँड क्लोजर 55 मिनिट्समध्ये माझी हिप रिप्लेसमेंट झाली. तर ती माझ्यासाठी म्हणजे मेमरेबल आहे की ती सर्जरी माझ्यासाठी मेमरेबल. हिप रिप्लेसमेंट केलं पण ती एक मेमरेबल की माझं ते एक कमी टाईममध्ये, म्हणजे कमी टाईम मी करण्यासाठी केलं नव्हता, बट ते तेवढा इझिली तेवढा फास्ट ती सर्जरी झाली. म्हणजे इव्हेंच्युअली म्हणजे तसं रेग्युलरली 1.5 तास लागतो, पण त्यावेळेस ते विदिन 55 मिनिट्समध्ये इन्सिजन टू क्लोज. डॉक्टर ही फील्डच अशी आहे की ट्रस्टवर डिपेंड आहे.